नमस्कार, लोटस ब्लाउज स्टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी माधवी. मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजवर डायरेक्ट कटिंग कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी 1 मीटरचा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तर मला अस्तर कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता 10 इंच फिटिंग, 2 इंच शिलाई करायचं आहे. नंतर इथे आपण अशी घडी टाकून घ्यायची. आता इथे मी आपल्याला क्रॉस पट्टी लावावी लागते ना, त्याच्यामुळे मी इथं क्रॉस पट्टीचा 3.5 इंचाचा भाग एक्स्ट्राचा वरती सारून घेतलेला आहे. तर उंची 13.5 इंच परफेक्ट आहे आणि त्यामध्ये 1 इंच वाढवते, तर 14.5 इंच उंची मी घेतलेली आहे. गळा रुंदी 2.25, शोल्डर 3 इंच, भाईमुंडा 6 इंच, पुढचा गळा 5.5 इंच, ही जी आहे ती क्रॉस पट्टी आहे 3.5 इंच, इथं 3 इंच. आता आपण आकार देऊन घ्यायचा आहे आणि क्रॉस पट्टी ह्याच्यामध्ये काढायची आहे. एक इंचावर मार्किंग करायचे. दीड इंचावर तुम्ही बघू शकता, करेक्ट 1.5 इंचावर, एक अर्ध्या इंचावर, एक 1.5 इंचावर केलेली आहे आणि ही 1 इंचावर. आता इथं आपण कटोरीचं माप घेतोय, तर इथं 2.5 इंचावर मार्किंग करायची. इथं 2.25 आकार देऊन घ्यायचा. पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे. पाठीच्या भागाची डिझाईनचा गळा आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा इथून कट करणार आहे. आपल्याला 7 इंचाची कटोरी आहे, तर आपल्याला इथं 8 इंचाचे कटोरी काढायचे आहे. त्या वेगवेगळ्या पद्धती असते त्या, पण माझी ही पद्धत एकदम सोपी आहे आणि पटकन डोक्यात बसण्यासारखी सुद्धा आहे. तर इथे मी काहीच करणार नाही. इथे फक्त मी 7 इंचाची आपली परफेक्ट कटोरी दाखवलेली आहे, तर त्याच्यामध्ये फक्त 1 इंचाचं मी वाढवते. आता 8 इंचावरच मार्किंग करते आणि इथं सुद्धा 8 इंचावरच मार्किंग करायचे आहे. आता 8 इंचावर चौकोन करून घ्यायचा आहे. आता इथे आपण काचपट्टी आणि बटन पट्टी लावतो, त्या बाजूला इथे 4.5 इंचावर मार्किंग करायची. आणि इथं आपण जेवढा गळा रुंदी घेतलेली आहे
तेवढीच घ्यायची, किंवा तुम्हाला पसरट गळा लागणार असेल पुढं, असं म्हणजे जास्त आवळून येतो ना, त्यामुळे मी इथे 2.5 इंचाचा गळा रुंदी घेते. अशा पद्धतीने कटोरीचा आकार द्यायचा आहे आणि आपली जी कटोरीची साईड आहे ती ठेवून इथे घ्यायची. तुम्हाला ही मी साईड ठेवून दाखवते. आता ह्याच्यावरून सुद्धा आपण कटोरी काढतो. इकडं असं म्हणजे 1 इंच वाढवायचं, इथं 1.5 इंच वाढवायचं. तीच पद्धत आहे, पण ही माझी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे आणि ही पटकन डोक्यात सुद्धा बसते. आणि कटोरी कापड ठेवून घेते. आता ह्याच्यावरच आकार देऊन घ्यायचा आहे. आणि इथं आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कटोरीचं माप एकदम मस्त आलेलं आहे. कटोरी निघलेली आहे. आता इथं आपण अशी कटोरी लावून बघायची. अशी लावून बघायची आणि जी एक्स्ट्राचा जी भाग आहे ती काढून टाकायचा. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर इथं 1/2 इंच खाली सोडायचं जास्तीचा आणि नंतर मार्किंग करायची आणि याची कट करून काढायची. कारण आपल्याला इथं आपण कापड ओढून घेतो ना, त्याच्यामुळे असं बसती परफेक्ट. 3.5 ची काचपट्टीची पट्टी 2.5 इंचाची काढलेली आहे. इंच आहे तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच वाढवायची, 6 इंचाची बाही काढायची. इथं आपण 2.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. फिटिंगची बाजू आहे, आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंचावर मार्किंग करायची. बाय कटिंग करून घेतलेली आहे. आता ही गोल्डन पीस आहे तर त्याच्यावर आपण सगळं ठेवून कट करून घेणार आहे. आता ही कट करून घेऊया. अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे पेपर कटिंगची न दाखवता ब्लाउज पीसवरच मी कटिंग अस्तरची करून दाखवलेली आहे. तर ही कटिंग एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.